सकाळची सुरुवातच मस्तपैकी बेसन पोळीच्या सुगंधाने झाली होती. आईसाहेब कसे काय एवढ्या सुगरण आहेत त्याचं रहस्य मला अजूनपर्यंत कळलं नाही. एवढ्या कुरकुरीत आणि पातळ पोळ्या केल्या होत्या ना की बघूनच खाऊ वाटत होत्या. त्यानंतर आमचं अचानकच ठरलं बाहेर जायचं, त्यामुळं मी आहे तेच कपडे घालून गेले होते. आता इथं पोर्चमध्ये आईसाहेब बसले होते, ते मला झूम करायचं होतं पण ते काय झूम होत नव्हतं. भैया माझी वाट बघत इथं थांबलाच होता, तोपर्यंत आईसाहेबांनी मागून हाक मारली. आकासाठी दूध न्यायचं होतं तेच विसरून आम्ही दोघं महाशय पुढं चाललो होतो. काल फ्रुट्स घ्यायचे काय विसरले म्हणजे ताजे ताजे घेऊन जावं म्हणून आज आलो होतो घेण्यासाठी, आणि हार आणि गजरे पण घ्यायचे होते. आता यात माझी काहीच चुकी नव्हती. मी आपलं मस्तपैकी मागं बसली होती, ह्यानं माझा एक पाय उचलला, त्यामुळं मी घातली होती फ्लिपफ्लॉप आणि ती माझी चप्पल मागेच पडली. आणि गाडी फास्ट असल्यामुळे एवढं लांब चप्पल पडलेली, मला टेन्शन होतं की कोण उचलून नेणार तर नाही ना. आता ह्याच्या एका चुकीमुळं आम्हाला डबल यावं लागलं. घरी येऊन बघते तर आईसाहेबांची भांडाभांडी चालू होती इथं. मी आईसाहेबांना म्हणलं होतं चिंच काय घेऊ नका, आपण रानातच राहतो, चिंच तर ती खातच असेल. पण आईसाहेबांचं असतं बाबा सगळंच घेऊन जायचं. आणि लोणच्याची भरणी पण त्यानेच घेतली होती. आईसाहेबांचं चालू आहे तोपर्यंत मी तर आईसाहेबांना बाय करून निघाले जिमला. जिममधली काय मी क्लिप घेतली नाही. जिमवरून आल्या मी बनाना शेक प्यायला घेतला. प्यायला म्हणजे आयता करून ठेवलेला नव्हता, आपल्याला करूनच प्यायचा होता. एक बनाना कट करून घेतला आणि एक पीनट बटर माझं एवढं डोकं खातंय ना, चम्मचमधनं बाहेरच येत नाही लवकर. आणि थोडंसं दूध टाकून घेतलं. दुधाला तुम्ही बघा कसली खतरनाक साय आली. पण मी काय साय खात नाही, मला काय आवडत नाही, त्यामुळंच. सगळं मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक केलं. हे पेल्यामुळे मला अशी एनर्जी आल्यासारखं होती आणि थकवा पण जाणवत नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. पूर्ण डाएट प्लॅनमध्ये हेच माझं फेवरेट असेल. बाकीचं तर बळजबरी तोंड वाकडं करत इकडं तिकडं करत खावं लागतंय. आणि आईसाहेबांनी तर मला ऑर्डरच दिलेली आहे, चम्मचला लागलेलं पण पीनट बटर नीट पुसून खायचं म्हणून. कारण भैया जेव्हा डाएटवर होता तेव्हा तो तसंच खात होता. त्यानंतर आम्ही निघालो माझ्या आत्याकडे. तशी माझी आत्या जवळच राहते, त्यामुळं काय आम्हाला जायला वेळ लागला नाही. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की माझ्या आत्याची सून आहे ती प्रेग्नेंट आहे, तिच्यासाठी साईसाहेबांनी एवढा सारा खाऊ घेऊन आल्या होत्या. लाईट जास्त नसल्यामुळं माझा काही व्हिडिओ एवढा क्लिअर आला नाही. आता ह्या दोघींचं हळदी कुंकू होतंय तोपर्यंत मी निवांत बसले होते बघत. बांगड्या, टिकली, बो, कपडे, वा वा काय हवा आहे. आईसाहेबांनी मस्तपैकी तिची ओटी वगैरे भरून घेतली आणि त्यांनी घरापुढं छोटंसं शेततळं केलंय, त्याच्यातलं मासे मी बघत होते. हे मासे आपल्या शेततळ्यातले आणलेत, पण आपल्यात काय एवढं मोठं झालं नाही, त्यांच्यात भरपूर मोठे झालेत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.